महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या मागणीसाठी ते आज या ठिकाणी विठ्ठलाच्या दारामध्ये जे उपोषणाला बसले त्यांना धन्यवाद देण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दाम आलेलो आहे। मित्र, या राज्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार म्हणून भाजपने जाहीर केलं होतं। आज त्यांचं जे कर्जमाफीचं धोरण आहे ते चुकीचं आहे आणि म्हणून रोहित पवारांनी ज्या वेळेला जाहीर केलं तेव्हा मी त्यांना फोन लावला, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, नुसतं पाठीमागे नाही तर तुम्ही केलेली मागणी ही सगळ्या दृष्टीनं महत्त्वाची आणि आज गरजेची आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आज या पद्धतीचा कधी पाऊस येतो, कधी पाऊस जास्त होतो आणि त्यामुळे जे नियोजन शासनाचं पाहिजे ते अजिबात नाही आहे। मी प्रामुख्यानं दोनच मुद्द्यावर बोलणार आहे। रोहित दादा, याच्यामध्ये माझी मागणी याच्यामध्ये आहे की ज्यांनी पुरुष असून महिला आहेत दाखवून त्यांनी पैसे दिले लाडक्या बहिणीचे, नंतर माझ्याकडे ती आकडेवारी आहे, तुम्हाला सगळी वाचून दाखवतो, ते भरपूर पैसे आहेत। पुरुष 14,000 आहेत ज्यांनी खोटे पैसे घेऊन महिलांचे घेतलेले आहेत, 21 कोटी 14 लाख आहेत। शासकीय कर्मचारी, हॅलो एक मिनिट, शासकीय कर्मचारी ते 8,000 आहेत। जवळजवळ 165 कोटी रुपये त्यांच्याकडून येणार आहेत। जे आयकर इन्कम टॅक्स भरणारे आहेत हे 12 लाख आहेत। 12 लाख आहेत ते कुठले आहेत? जे इन्कम टॅक्स भरतात अशा लोकांना लाडक्या बहिणीचे पैसे दिलेले आहेत आणि म्हणून असे भरपूर आहेत, जास्त वय असलेल्यांना दिलेले आहेत, खोटे दाखवलेले आहेत, हे सगळे रिकव्हर झाले। माझी पहिली मागणी आहे की हे सगळे रिकव्हर झाले तरी या ठिकाणी रोहित दादाची मागणी आहे ती त्यांना बसते त्याच्यामध्ये। तुमची जी मागणी आहे ती मागणी याच्यामध्येच म्हणते त्यांनी पैसे फक्त रिकव्हर करायचे जे खोटे घेतलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की या बाबतीमध्ये ज्यांनी पैसे घेतले त्यांचे आम्ही वसूल करणार नाहीत महिलांचे। रोहित दादा, याला आपल्याला जोर करावा लागेल। ज्यांनी फसवलेलं आहे हे टॅक्सचे पैसे आहेत जनतेच्या, ते पैसे वसूल करणार आहे मुख्यमंत्री सांगतात। ज्यांनी चोरी केली, ज्यांनी दल्ला मारला त्याने वसूल झाले पाहिजेत। ते झाले तरी आपली कर्जमाफी आणखीन कमी होते। असे पैसे जवळजवळ 10,000 कोटी रुपये जास्त वाटलेले आहेत आणि म्हणून पुरुषाला महिला सांगून साड्या नेसून पैसे घेतले त्यांना तुम्ही माफी करता, ती पण जाहीररित्या माफी करता, हे आम्हाला मान्य नाही। ते पैसे या कर्जमाफीकडे फिरवले पाहिजेत, ते वसूल केले पाहिजेत। ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पैसे घेतले महिला, त्यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे झाले पाहिजेत जेव्हा हे महिलांचे झालेत। कारण ते वसूल का नाही करायचे? त्यांना मतं त्यांनी दिलेली आहेत। हे मत राज्य जे आलं त्या महिलांना पैसे देऊनच झालं ना। सगळ्या महिला आपल्या गेल्या, अरे पैसे जनतेचे, पैसे या ठिकाणी ज्या पद्धतीचं वाटप राज्य शासन आणि केंद्र सरकार करते
त्याची खऱ्या अर्थानं आपण चौकशी केली पाहिजे आणि ज्यांनी हे खोटे पैसे घेतले त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही यांची वसूल करणार नाही, म्हणजे चोरी केली ती आम्ही वसूल करणार नाही म्हणून सांगतात. हे काही बरोबर नाही आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून रोहित दादांनी ज्या पद्धतीचं हे उपोषण केलेलं आहे, सरकार गडबडून गेलेलं आहे. कारण ही मागणी खऱ्या अर्थानं आहे. ही मागणी होईपर्यंत दादा तुम्ही कायमचं या ठिकाणी बसा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. फक्त आम्हाला बसायला लावू नका. आता आमचं वय झालं नाही, परंतु मी मजा म्हणून बोलत असतो. तर ही कल्पना जी आहे आज 2 लाखापर्यंत जे आहे ते कबूल करतात. कालच मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि तुमच्या विषयावर चर्चा केली. त्याचं म्हणणं आम्ही त्यांच्या काही अटी शिथिल करतो, आम्ही काही गोष्टी अजून ठरवल्या नाहीत. जेव्हा ऍक्च्युअली चालू होईल काम आमचं त्यावेळेला काय याच्या दुरुस्ती करते आम्ही करणार आहोत. पण याचं सर्व श्रेय शासनापेक्षा तुम्हाला जाते आणि म्हणून तुमचं अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मित्र, या ठिकाणी ज्या पद्धतीचं शेतकरी विरोधी धोरण आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असलेले कार्यक्रम सर्व शासन त्यांच्या विरुद्ध करते, त्यांचा पण मी निषेध करतो. आणि रोहित दादांना शासनाला विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये या मागण्या मान्य करून नाही, पण या मागण्या मान्य करून रोहित दादाचं जे उपोषण आहे ते मागे घेण्याची त्यांना मी विनंती करतो. शासनाने याच्यावर केलं तर उद्या आम्ही शशिकांत शिंदे वगैरे परवा परत आम्ही जाणार आहोत, पुन्हा बोलणार आहोत. आताच मुख्यमंत्र्यांचा फोन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांना येणार आहे. मी निश्चितपणे सांगतो तमाम महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकऱ्यांचे तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे तुमच्या आशीर्वाद मिळतील, ही पण मी या ठिकाणी खात्री देतो आणि माझे विचार संपवतो. धन्यवाद. समोर उभा असलेल्या सर्वांना विनंती आहे आपण खाली बसावं. आपल्याला चांगले सगळ्यांचे भाषण ऐकायचे आहेत. शेतकरी नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांचं आपण भाषण ऐकलेलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सन्माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार इथे व्यक्त करावे. कृपया खाली बसा, खाली बसा, जागेवर खाली बसा. सगळ्यांना विनंती आहे. हॅलो.